नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी भूषण गावडे स्वागत करतो आजच्या दर्जेदार माहितीपूरक व्हिडिओमध्ये. पण त्या अगोदर सर्वांना जय भीम, जय शिवराय. बॅक टू बॅक आपले रेल्वे बसेस जर्नी सुरू आहेत. आज देखील होणार नागपूर रेल्वे स्थानकातून थेट 1000 किलोमीटरचा प्रवास. पण तो आहे दुपारी. सकाळच्या वेळेमध्ये मोकळा आहे, म्हटलं आपण फिरून घेऊ. आणि त्यासाठी मी आलो आहे आपल्या बौद्ध समाजातील अनुयायांचे ऐतिहासिक प्रसिद्ध नागपूरचे ठिकाण श्री क्षेत्र दीक्षाभूमी. हे तेच ठिकाण जेथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध समाजाची दीक्षा घेतली होती. आणि तेव्हापासून हे ठिकाण अतिशय लोकप्रिय झाले. तर आपले जे बौद्ध समाजातील बंधू भगिनी व्हिडिओ पाहत असतील तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नागपूरला या अगोदर भरपूर वेळा येऊन गेलो, पण या ठिकाणी कधी येणं झालं नाही. आपले आवडीने व्हिडिओ पाहतात नागपूर भागातून आपले सगळे बौद्ध समाजातील बंधू भगिनी. ते बोलले की भूषण भाऊ, तुम्ही नागपूरला आला तर आवर्जून भेट द्या दीक्षाभूमीला. तिकडची माहितीपूर्वक व्हिडिओ बनवा आणि आमच्यापर्यंत नक्की पोचवा. म्हटलं ठीक आहे, तुमचा भूषण भाऊ आहे जिंदाबाद. तर नक्की आज दीक्षाभूमीचा संपूर्ण एक माहितीपूर्वक व्हिडिओ होऊन जाईल. पण त्या अगोदर कोण कोण व्हिडिओ बघते नागपूरमधून त्यांनी तर नक्कीच कमेंट केली पाहिजे. जय भीम, जय शिवराय. वाजले सकाळचे 9:30. हा बघू शकता आपल्या भारतातील सर्वात मोठा स्तूप. समोरून दिसेल लहान, पण प्रत्यक्ष वरून पाहायला गेलं तर खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि येथेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा घेतल्या होत्या आणि लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्माचा स्वीकार केला. तर या बाबतीत संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत आज शेअर केली जाईल. तर सर्वांनी व्हिडिओ आवर्जून शेवटपर्यंत पाहत राहा. आणि त्यासोबत या ठिकाणी कोणी कोणी भेट दिली आहे त्यांना तर माहिती आहे कसं यायचंय, पण ज्यांना नाही माहिती त्यांनी तर व्हिडिओ नक्कीच पाहायला पाहिजे. महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्याचे दीक्षाभूमी अत्यंत पवित्र व ऐतिहासिक स्थळ जेथे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. जय भीम मित्रांनो, स्वागत आहे आजच्या माहितीपूरक व्हिडिओमध्ये. नागपूरची दीक्षाभूमी भारतातील पर्यटनांच्या मुख्य केंद्रांपैकी हे एक आहे. दरवर्षी हजारो पर्यटक दीक्षाभूमीला भेट देतात, विशेषतः धम्मचक्र प्रवर्तन या दिनानिमित्त. आतमध्ये जाण्या अगोदर आपल्याला आपले चपला, शूज जे काय असेल ते या ठिकाणी ठेवून द्यायचं आहे. जेथे आहे ऐतिहासिक बोधिवृक्ष. स्टँड दिला गेला आहे, बघूया कुठे घ्या आहे. स्टँड या ठिकाणी दिलं आहे. हा आहे बघा, तिथे आपल्या शूज ठेवू शकता. या जागेचे महत्त्व आहे तेव्हापासून जेव्हा लाखो अनुयायांसोबत सर्वात मोठे धर्मांतर झाले. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात बौद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनात एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि अनेक सामूहिक धर्मांतरांना बौद्ध धर्मात प्रेरित केले. मंडळी, आपणास माहिती असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वकील, विद्वान होते. सामाजिक चळवळीत अग्रेसर, दलित समाजाच्या व्यक्तींना मनुष्याचा दर्जा मिळवून देणं, त्यांचा आत्मसन्मान वाढवणं ही त्यांची मुख्य कार्ये. हिंदू धर्मांचं पुनरुज्जीवन करणे, मानहानी, अवनती रोखणे हे आंबेडकरांना अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात त्यांच्या पदरी निराशाच आणि अपमान मिळत गेला. अनेक गोष्टी खटकत असताना शेवटी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. कारण तत्वे, प्रज्ञा, करुणा, समता हे सर्व काही शिकवतो. नागपूर बुद्ध धर्मीय नागलोक यांची पुण्यभूमी, जेथे 14 ऑक्टोबर 1956 रोजी कोरा करकरीत पांढरा लांब कोट, पांढरा सदरा, पांढरे धोतर हे सर्व परिधान करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसोबत 22 प्रतिज्ञा घेत बौद्ध धर्म स्वीकारला. आणि त्या दिवसाहून 50 दिवसातच त्यांचं 6 डिसेंबर 1956 रोजी निधन झाले. बाहेरून आपण स्तूप पाहिला, पण आतमधून असा काही हा संपूर्ण परिसर या ठिकाणी बघू शकता. दिनांक 14 ऑक्टोबर या रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून ओळखला जातो. आणि त्या दिवशी लाखो भाविकांची या ठिकाणी गर्दी होती. सर्वात मोठा स्तूप आणि चारी बाजूनी प्रवेश एंट्री आहे. वरून खालून वरून
कारण 14 ऑक्टोंबर आणि 6 डिसेंबरला या ठिकाणी भरपूर लोकांची गर्दी होते. अक्षरशः संपूर्ण हा परिसर भरलेला असतो. 14 ऑक्टोंबर 1956 हा दिवस तेव्हापासून बौद्ध धर्मांतर सोहळा म्हणून साजरा केला जातो, ज्याला धम्मचक्र प्रवर्त दिन असेही म्हणतात. दीक्षाभूमीवर भारतातील सर्वात मोठा स्तूप उभा आहे, जो आपल्या सर्व बौद्ध बंधूंचे ऊर्जास्थान. या स्तूपाची उंची 120 फूट असून स्तूपाचे शिल्पकार शिवदान मल आहेत. स्तूपाच्या चारही दिशेला जगप्रसिद्ध सांची स्तूपासारखे अप्रतिम तोरणद्वार देखील उभारले आहेत. आतमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांची भव्य मूर्ती आपणास पाहायला मिळते. सोबत भला मोठा इतिहास. नागपूर जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाण दीक्षाभूमीबद्दल देण्यात आलेली संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा. आणि या ठिकाणी कसे पोचायचे, नागपूर शहरामध्येच आहे. नागपूर रेल्वे स्थानकापासून किंवा नागपूर बस स्थानकापासून अगदी 5 ते 7 किलोमीटर अंतरावरती आहे. तुम्ही या ठिकाणी रिक्षाने पोहोचू शकता फक्त आणि फक्त 100 रुपयामध्ये. नागपूरच्या सीताबर्डी हनुमान टेकडी आहे, त्या ठिकाणी आज माझा स्टे आहे. हॉटेल इन, अतिशय छान सोयीसुविधा. डॉर्मेटरी बेड प्रति व्यक्ती 300 रुपये, ज्यात गरम पाण्याची 24 तास सोयीसुविधा आणि नीट अँड क्लीन वेल मेंटेन डॉर्मेटरी सेवा. नाव काय, स्टे इन. आणि त्याच स्टे इन डॉर्मेटरी हॉटेलपासून हे अंतर लगभग 5.5 किलोमीटर अंतरावरती आहे. मी रॅपिडो बुक केली आणि या ठिकाणी फक्त 40 रुपयात देऊन पोहोचलो दीक्षाभूमीला. नागपूर रेल्वे स्थानकापासून तुम्ही या ठिकाणी जर टुकटुक ऑटोने आलात तर 100 रुपयामध्ये आरामात पोहोचू शकता. एकटा असेल तर 100 रुपये, 2 जण असतील तर 50 रुपये देऊन या ठिकाणी बिंदास पोचा. बाकी कोण कोण बघते नागपूरले व्हिडिओ माझे, एकदम कसं डिंगू. मला नागपूरकरांना प्रश्न विचारायचा आहे की नागपूरला संत्रा नगरी खरंच म्हणतात का, ते पण कोणत्या संदर्भात. कारण नागपूरमध्ये आम्ही इतके वेळ आलो, एकही संत्र्याचं झाड पाहायला गेलं नाही. पण अमरावती जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये संत्र्यांच्या बागाच बागा आहेत, जसं मोर्शी, वरुड, देहगाव. इव्हन MP च्या काही भागामध्ये देखील संत्र्यांच्या मोठ्या बागा आहेत. त्यापैकी वरुड हे खऱ्या अर्थाने संत्री नगरी म्हणजे वरुड द ऑरेंज सिटी म्हणून ओळखला जातो. नागपूर का ओळखला जातो, कारण या ठिकाणी प्रोफेशनल यूज मोठ्या प्रमाणात आहे. संत्र्यांची मोठी आयात निर्यात या शहरामधून होते, त्यामुळे नागपूर खऱ्या अर्थाने संत्री नगरी ओळखला जातो. परंतु ओरिजिनल जिथून उत्पादन होते मोठ्या प्रमाणात ते म्हणजे वरुड. अमरावती जिल्ह्यातले वरुड गाव, वरुड, मोर्शी या सगळ्या पट्ट्यामधून संत्र्यांच्या बागाच बागा आहेत. नागपूरमध्ये पण आहेत, सगळ्या ठिकाणी असं नाही, पण गावोगावी. शहरी भागात तुम्हाला कुठे मिळणार नाही. आता जे काय असेल खरं खोटं ते मला तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे. कोणाकडून, नागपूरवाल्यांकडून. समोर आहे लोकल बस स्टॉप. आपण गेटच्या बाहेर आलो, समोर लोकल बस स्टॉप दीक्षाभूमी. इकडच्या सिटी बसेस असतील मे बी. आणि दीक्षाभूमीला वेळ आहे सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत. आपल्या बौद्ध प्रेमींसाठी हे माझे आवडते गीत सर्वांसमोर पेश करू इच्छितो. उजाड राणी किमया केलीस मोठी, उजाड राणी किमया केलीस मोठी, भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी, भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी. जय भीम, जय शिवराय. पुन्हा एकदा रॅपिडो बाईकने पोहोचलो 30 रुपयामध्ये. 0 माईल मेट्रो स्टेशन आहे आणि त्याच्या बरोबर अपोजिट साईडला माझं हॉटेल आहे, डॉर्मेटरी हॉटेल. म्हटलं आता गरमागरम चहा नाश्ता करून घेऊ, कारण दीक्षाभूमी साईडला हॉटेल काय खुली नव्हती. पण या ठिकाणी माऊली आहेत, गरमागरम चाय आणि कांदे पोहे. कांदे पोहे म्हणजे आपले ते रस्सा तर्रीवाले का? हा काय तर्री आहे की चहा आहे? बघू कशी आहे. एकदम डिंच्या. कशापासून बनलेली आहे, म्हणजे कोणते आपण कडधान्य? चण्याची. वा, आम्ही बोलतो चण्याची उसळ, या ठिकाणी तर्री. द्या माऊली, नागपूरचे स्पेशल तर्री पोहे द्या खायला. चला आता टेस्ट करू गरमागरम कांदे पोहे, जे तर्री पोहे.
रस्सा म्हणजे काळ्या चण्याची जी आमटी झाली आहे ना, नंबर 1. तसं या ठिकाणी स्टेशन जवळ आहे आणि त्या ठिकाणी देखील मिळतात तर्री पोहे. पण मागे मी ट्राय केलं होतं तर तर्री भलतीच काहीतरी होती, नुसतं पाणी पाणी. म्हटलं या ठिकाणी छोटंसं स्टॉल दिसतंय, 100% इकडचे स्थानिक लोकांचं असणार. आणि ऑब्विसली स्थानिक लोकांच्या हातची जी चव आहे ती तर नंबर 1 असते. तर जास्त वेळ न घेता पटकन खाऊया तर्री पोहे. अतिशय चविष्ट झालेत कांदे पोहे आणि तर्री तर नंबर 1. सुपर से ऊपर एकदम भारीवाले सावजी चना पोहा खाली. आता पोट भरलेलं आहे, मस्तपैकी जाऊन आता डॉर्मेटरी ज्या ठिकाणी घेतला आहे स्टे करतो, कारण ताबडतोब 4 तासांनी निघायचं आहे नेक्स्ट रेल्वे जर्नीसाठी. जे काय असेल ते तुमच्यापर्यंत व्हिडिओ नक्की पोहोचला जाईल. संपूर्ण रेल्वे प्रवास आहे, कारण ही ट्रेन चक्क पश्चिम महाराष्ट्राला मिळाली नवीन LHB ट्रेन. जे काय असेल तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचेल, पण त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करून सर्वांना शेअर करा. आता भेटूया मंडळी नवीन प्रवासामध्ये, नवीन रेल्वे जर्नीमध्ये. तोपर्यंत भूषण गावडेसोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा.